हॅलो एव्हरीवन, वेलकम टू PNYC एज्युकेशन. नमस्कार. आजपासून आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा. साधारणतः 7वीपासून आपल्याला चालू होतं, तर आज आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण हा टॉपिक शिकणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन सी ऑन द बोर्ड आय हॅव रिटन प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा मराठीत म्हणतो आपण त्याला. CP मीन्स व्हॉट? कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत. SP सेलिंग प्राईस, विक्रीची किंमत. प्रॉफिट म्हणजे नफा, काढायचं सूत्र काय? सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. प्रॉफिट इज इक्वल टू व्हॉट? SP मायनस CP. म्हणजेच नफा म्हणजेच काय? तर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज कसे काढणार? पर्सेंट मीन्स वी ऑल नो दॅट 100. सो व्हॉट एव्हर प्रॉफिट यू गेन दॅट अपॉन कॉस्ट प्राईस मल्टिप्लाइड बाय 100. सो प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. मराठीमध्ये आपण म्हणू शकतो नफा किती झाला आपला, शेकडा नफा ज्याला म्हणतो आपण, नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. आणि पुढे लॉस पर्सेंटेज इज इक्वल टू वॉट एव्हर लॉस इज हॅपन. सो लॉस अपॉन कॉस्ट प्राईस मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे तोटा, शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. तर ह्या पद्धतीनं आज आपण सुरुवात केलेली आहे प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरला. तर आपण आता ह्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप ह्याच्याशी रिलेटेड कशी गणित येतात, हाऊ टू सॉल्व द सम, वी विल सी एव्हरीथिंग इन डिटेल. टिल देन स्टे ट्यून. थँक यू.